पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा थरारक अनुभव मृत्यूच्या सावटाखाली गेला. सोलापूरच्या अकलूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये फिरता पाळणा अचानक हवेतून तुटून कोसळला. एकाचा मृत्यू, 2 जण जखमी. हे नक्की कसं घडलं? कोण जबाबदार? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्क हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. जेथे जिल्ह्यातीलच नव्हे तर आसपासच्या भागातून पर्यटक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये साहसी खेळाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र 18 जून रोजी येथे एक भीषण दुर्घटना घडली, जी मृत्यूच्या तरारात बदलली. या वॉटर पार्कमधील फिरता पाळणा हवेत भर वेगात फिरत असताना अचानक एक पाळणा निसटून थेट जमिनीवर कोसळला. या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत. भिगवण येथील LIC व्यावसायिक तुषार धुमाळ हे या तिघांपैकी एक होते. त्यांना तातडीने अकलूजमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्घटनेतील इतर 2 व्यक्तींच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाचा मानेचा फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं जात आहे, तर तिसरा व्यक्ती मानसिक धक्क्यात असून तो किरकोळ जखमी झाला आहे. जयसिंह मोहिते पाटील यांच्या मालकीचा या वॉटर पार्कमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत. एक पाळणा हवेतून कसा निसटू शकतो? त्याची देखभाल कोण करत? नियमांचं पालन झालं होतं का? ही दुर्दैवी घटना ही दुर्घटना केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळणारी नाही, तर संपूर्ण वॉटर पार्क व्यवस्थापनासाठी आणि पर्यटन ठिकाणी जाणाऱ्या प्रत्येकासाठी एक गंभीर इशारा आहे. या दुर्घटनेला जबाबदार कोण? पार्क व्यवस्थापनाची, प्रशासनाची निष्काळजीपणा की यंत्रसामग्रीची अडचण? आपण अशा ठिकाणी अजूनही जाऊन किती सुरक्षित आहोत? तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा.